थोड्याच वेळात आपण या प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीला सुरुवात करणार आहोत. श्री 11 जयशंकर चांदई संघ आयोजित उपसरपंच चषक 2026 मध्ये ज्या दोन टीमने बाजी मारली आहे, कान्होर बॉईज आणि त्यांच्या समवेत नंदनपाडा टीम जे चॅम्पियन ठरले आहेत, दोन्ही संघांचं करूया कौतुक. त्याचबरोबर सर्वच मान्यवरांना मी विनंती करतो की बसून घ्यायचं आहे, स्थानापन्न होऊन घ्यायचं आहे. मी कान्होर टीमला सुद्धा विनंती करेल की समोर येऊन बसायचा. पूर्ण टीम स्टेजवरती सुद्धा या साईडला येऊन बसला तरी चालेल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नंदनपाडा संघाचा आकाश, ज्याने बॉल दाखवला. आकाश आपल्या टीमसाठी मॅच मध्ये या मॅच मध्ये रन्स जमा केल्या, तो आकाश. मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द फायनल आकाश. येस, आपले उपसरपंच साहेबांच्या हस्ते आपण फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच देतोय आकाश यांना. आकाश, चांगली कामगिरी आपले तुमच्या माध्यमातून बघायला मिळाली. बॅटिंग करत असताना जे षटकार आले, जे 3 षटकार आकाशाच्या बॅटमधून आले, 22 धावा आल्या, त्या निर्णायक ठरल्यात या मॅच मध्ये. मी केटीसी लाईव्ह चे ऑपरेटर किंवा केटीसी लाईव्ह ची टीमला विनंती करेल, त्यांचा एक विशेष सन्मान आपल्या आता करतोय, ज्यांच्या माध्यमातून ही टुर्नामेंट पूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवली. तो केटीसी लाईव्ह ची टीम यायचंय. तुमचा एक विशेष सन्मान आपण करतोय केटीसी लाईव्ह. केटीसी लाईव्हचा इकडे विशेष सन्मान होतोय, ज्यांच्या माध्यमातून ही टुर्नामेंट घरोघरी पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं. कर्जतची शान केटीसी लाईव्ह, त्यांचा विशेष सन्मान. मी रामदासजी भोईर साहेबांना विनंती करेल पुढे यायचे. साहेब, तुमच्या हस्ते आपण या टुर्नामेंटचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट देणार आहोत. मी कान्होर टीमच्या प्रज्योतला विनंती करेल, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट कान्होर टीमचा प्रज्योत. प्रज्योत यायचंय. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट म्हणून प्रज्योतची निवड होतीये. रामदासजी भोईर साहेबांच्या हस्ते प्रज्योतला बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड देत आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रज्योत साठी. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, फिल्डिंग असा डिपार्टमेंट आहे जिकडे धावा फक्त वाचवल्या जातात, आणि त्या वाचवल्या जाणाऱ्या धावा तुम्हाला टुर्नामेंट मध्ये चॅम्पियन बनवतात, आणि तो ठरतोय प्रज्योत. त्यानंतर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट मी करंजी दस साहेबांना विनंती करेल की यायचं आहे. उत्कृष्ट गोलंदाजाचा आपण किताब देणार आहोत. उत्कृष्ट गोलंदाज मागील 2 दिवसामध्ये कोण ठरला असेल? एनीवन गेसेस? अजिंक्य जाधव, 8 विकेट ठरलाय नंदनपाडा टीमचा अजिंक्य. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट अजिंक्य जाधव. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या अजिंक्यसाठी. काय गोलंदाजी केली, 8 विकेट मिळवत उत्कृष्ट गोलंदाज ठरला अजिंक्य. भाऊ भोईर आणि संजयजी कोलंबे साहेबांना विनंती करेल की पुढे यायचं आहे.
भाऊ भोईर साहेब आणि संजयजी कोलंबे साहेब, या दादा, तुमच्या हस्ते आम्ही बेस्ट बॅट्समनचा अवॉर्ड देणार आहोत. बेस्ट बॅट्समनच्या रेसमध्ये बरेच खेळाडू आहेत, त्यामधला कोणी बाजी मारली आहे आणि एनीवन गेसेस कोणी बाजी मारली असेल? बेस्ट बॅट्समन ज्यांनी बाजी मारली आहे नंदनपाडा संघाचा अभिषेक जाधव ठरतोय उत्कृष्ट फलंदाज. अभिषेक जाधव नंदनपाडा टीमचा एक अष्टपैलू खेळाडू, बेस्ट बॅट्समन. टाळ्या होऊन जाऊ द्या बेस्ट बॅट्समन साठी. या संपूर्ण 2 दिवसीय स्पर्धेमध्ये ज्यांनी ॲज अ कॉमेंटेटर म्हणून प्रत्येकाच्या त्यांच्या आवाजाने प्रत्येकाची मनं जिंकली ते साहिल येरुणकर गोडिवलीचे. तर दादांचा सन्मान करण्याची विनंती मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक उपसरपंच साहेब अंकुशदादा बागडे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. आणि नेहमीच ते श्री 11 चांदई संघाला पॅकसुद्धा करत असतात, त्यांचे सुद्धा खूप खूप मी आभार व्यक्त करतोय. नेहमी ते चांदई संघाला सपोर्ट करत असतात. दादांचं खूप थँक्यू. यानंतर या टुर्नामेंटचे रनरअप संघ ज्यांनी 100चे 200% एफर्ट्स दिले, आज मात्र थोडेसे कमी पडले, कानोर बॉईज. त्यांना विनंती करेल कानोर संघ, हर्षित 11 कानोर संघ या टुर्नामेंटचा रनरअप पूर्ण संघाला विनंती करेल या. आरकेजी कोलंबे साहेब आणि उत्तमजी कोलंबे साहेब, दादा यायचे. आरकेजी कोलंबे साहेब आणि उत्तमजी कोलंबे साहेब, रनरअपची ट्रॉफी देऊन आपण. जे के कोलंबे साहेब सुद्धा साहेबांना विनंती आहे की सोबत जायचं आहे. भाऊ यायचं जे के कोलंबे साहेब, दादांना विनंती करेल या बाजूला या तुम्ही. 16 संघांमधील टॉप 2 संघ ज्याच्यामध्ये रनरअप संघासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या टुर्नामेंटमध्ये 16 संघ खेळले. 16 संघांमधील सर्वच खेळाडू आणि प्रत्येक खेळाडूची नजर ज्या प्राइज वरती होती, जे पॅम्पलेट वरती लिहिलं होतं विशेष एक सरप्राईज असणार आहे आणि ते सरप्राईज अँड्रॉइड टीव्हीच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी आहे. आणि जो खेळाडू आणि नाही त्याचा काही दोषच नाहीये, ज्या खेळाडूने चमकदार कामगिरी त्याची चमक या मैदानावरती दाखवली, आजचा दिवस ज्याने गाजवला तो कानोर टीमचा तेजस राऊत, वन साइड हिरो या टुर्नामेंटचा. फायनल जरूर हारले मात्र प्रेक्षकांची मनं जिंकलेत. तेजस साठी टाळ्या होऊन जाऊ द्या पुन्हा एकदा. तेजस काय बॅटिंग केली, 90 धावा, त्याचबरोबर विकेट्स मिळाल्यात. आणि आमच्या सर्वांचे आधारस्तंभ नरेंद्रजी गोमारे साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत ही आपल्याला अँड्रॉइड टीव्ही बघायला मिळते. मी थांबायचंय तेजस 2 मिनिटं थांबायचं आहे. 2 मिनिटं तेजस. एक मोठी टुर्नामेंट आहे कारण की 2 दिवसामध्ये फक्त 16 संघ खेळवणं याला आपण एक मोठं आयोजन बोलू. तेजस, आजचा दिवस अतिशय सुंदर पद्धतीने खेळ तुझ्या टीमचा झाला, तुझा झाला, त्याचबरोबर तुमचा टीम रनरअप झाली. पहिले तर खूप खूप शुभेच्छा. तुम्ही एक तरी ट्रॉफी तुमच्या नावावरती केली. कसं वाटलं या मैदानावरती खेळून, कसं वाटलं आयोजन? आणि पहिल्यांदा तरी 2 दिवसाची जेव्हा टुर्नामेंट असे, मी पुन्हा एकदा त्या गोष्टीवरती घेतो की फक्त 16 संघ खेळवण्याचं काम दादांनी केलंय, त्याबद्दल तू काय बोलशील?
आयोजन तर खूप सुंदर होतं आणि आमची खूप इच्छा होती खेळायची. 2 हफ्ते झाला आम्हाला कुठे एंट्री नव्हती आमची, कारण की मॅची चालू होतं, कंपनीच्या मॅच असल्यामुळे आम्हाला खेळायला भेटलं नाही. दोन दोन आठवडे झाले आम्ही एंट्री बघतोय. तर वैभवला सतत कॉल करत होतो ना, वैभवनी आम्हाला एंट्री दिली. त्यामुळे वैभवचं पहिले धन्यवाद करतो की आम्हाला एंट्री दिली. आणि इथे खेळायचा खूप सुंदर ग्राउंड, याच्या आधी पण आम्ही इथे खेळलो रबर बॉलला ना, आता पण खेळण्यात मजा आली. बस खूप खूप धन्यवाद. तुझ्या टीम बद्दल काय बोलशील? आज टीमने जो एफर्ट लावला, काही मॅचेस गोलंदाजांनी पण जिंकवल्या, काही मॅचेस तू बॅटिंगने वन साइड जिंकवल्यास. तुझ्या टीम बद्दल काय बोलशील आणि आमचे आयोजक दादांबद्दल काय बोलशील? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि आम्ही लाईव्हवरती आयोजन बघून आमची खूप इच्छा. वैभवला आम्ही भरपूर कॉल केले की आम्हाला एंट्री दे दे दे, कारण की आयोजन बघून आमची खूप इच्छा होती इथे खेळायची. आणि आयोजन तर खूप सुंदर होता. तुझी टीमचं बरं आता आम्ही सध्या 2 टुर्नामेंट हरलो होतो, पण आम्ही आता कमबॅक केला. सर्व बॉलर्स बॅट्समन खूप सुंदर खेळले, असंच खेळत राहायला पुढे पण. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर मी चॅम्पियन संघाला विनंती करेल की तुमच्या चॅम्पियनची ट्रॉफी आणि आमचे मान्यवर या सर्व मान्यवरांना विनंती करेल. उत्तम साहेब असतील, त्यानंतर सर्वच असेल, सर्वांनी एकत्र येऊन चॅम्पियनची ट्रॉफी आपण नंदनबाळा संघाला देणार आहोत. बोला गणपती बाप्पा अंगण मूर्ती. हे 2 दिवसाची टुर्नामेंट उपसरपंच चषक चांदई गावाने आयोजित केले, चांदई संघाने आयोजित केलेली ही इथेच संपन्न होते. सक्सेसफुल टुर्नामेंट संपन्न होते. जय हिंद, जय भारत, जय क्रिकेट. धन्यवाद.